सरकार महायुतीचा उमेदवार सय्यद गब्बर ज्याला म्हणतात ते उमेदवार आहेत आणि ते 100% निवडून येणार आहे. त्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. महायुती सगळे तिन्ही पक्ष मिळून आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत. कुठेही आमच्यामध्ये हे नाही आणि सगळ्यांनी विचाराने कॅन्डिडेट फायनल ठरवलेला आहे. कॅन्डिडेट फायनल व्हायच्या आधीपर्यंत काही भूमिका वेगवेगळ्या असतील, तर आता भूमिका जी पक्षाने ठरवली ती भूमिका आता स्पष्टपणे उद्याच्याला 21 तारखेला तुम्हाला निर्णय गब्बरचा विजयाचा गुलाल उधळला जाईल एवढा विश्वास या निमित्ताने तुम्हाला देतो. साहेब, आतापर्यंत जेवढ्या काही बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये पाथरीचे आमदार अजित पवार जे आहेत ते अनुपस्थित होते. नाही, पाथरीचे आमदार सुद्धा युती बरोबरच आहेत. तर पाथरीच्या आमदाराच्या बाबतीमध्ये गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही. कारण महाराष्ट्रामध्ये 2-4 ठिकाणी हे जे काही युतीचे निर्णय व्हायच्या आधी काही परिस्थिती होती ती आज राहिलेली नाही. कोकणामध्ये रायगडमध्ये तडकरी साहेबांच्या मुलाच्या विरोधामध्ये कोगले साहेबांच्या मुलांनी फॉर्म भरला होता. ते सुद्धा काल क्लिअर झाला. त्यांनी सुद्धा आज मला वाटतं ती जागा बिनविरोध निघाली कोणती रायगडची. त्यानंतर विदर्भात 1-2 ठिकाणी असे डिस्प्यूट झाले, त्याचाही निर्णय झाला, तेही क्लिअर झाले. आणि आपल्या इथं सुद्धा ती परिस्थिती होती, जवळपास सगळ्यांनीच फॉर्म वापस घेतले. 1-2 काही फॉर्म राहिले असतील, ते इथं उपस्थित नव्हते म्हणून त्यांनी फॉर्म वापस घेतला नसेल. पण आपल्या इथली जागा सुद्धा बिनविरोध च्या पद्धतीनंच चित्र आज उभं आहे. जिल्ह्याचे दिग्गज नेते त्यांना आपण समजतो असे सुरेशदादा देशमुख यांचे सुपुत्र जे आहेत सुशीलभाई देशमुख यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही 26 तारखेमध्ये. नाही, आता जिल्ह्यामध्ये आता तिरंगी होताना दिसते. साहेब, काय प्रतिक्रिया? अजून ती मला कल्पना नाही. मी आलोयच 2-4 दिवस माझ्या तब्येतीच्या निमित्ताने मी थोडा बाहेर होतो. आज मी इथं आलोय आणि अचानक मला समजलं की बैठक आहे, आपली महायुतीची एक बैठक ठेवली म्हणून त्या बैठकीला गेलो. आणि तुम्ही म्हणता ती गोष्ट मलाही आता 1 घंट्यापूर्वी कानावर आली की 3 फॉर्म राहिलेले आहेत. मला वाटतं काही कारणास्तव इकडे तिकडे गेल्यामुळे राहिले असतील. काही विरोधी पक्षाची भूमिका असेल त्यामुळे विरोधी पक्षाने काही भरले असतील. पण मला हे स्वतःला विश्वास आहे की इथं कोणते जरी फॉर्म राहिले आहेत महायुतीचा कॅन्डिडेट 100% निवडून येणार. साहेब, दबक्या आवाजामध्ये अशी पण चर्चा आहे की घोडे बाजार मोठ्या प्रमाणात होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? बाजाराचा विकासाचे मुद्दे न घेता पैशाच्या जोरावर निवडणुका झाल्या आता नाही. आता तो काळ गेला त्या घोडे बाजार होण्याचा. आता मुद्द्यावरच निवडणूक होणार, भूमिकेवर निवडणूक होणार, विचारावर निवडणूक होणार. त्यामुळं घोडे बाजाराचा विषय आता संपलेला आहे. आता घोडे बाजार होणार नाही. त्यामुळं हे कुणी त्या अपेक्षेने कुणी जर काही केलं असेल तर ते चुकीचं आहे. तर घोडे बाजाराचा विषय आता राहणार नाही. आता भूमिका आणि भाजपनी भूमिका जी ठरवली, सगळ्यांनी भाजप असेल, राष्ट्रवादी पवार साहेबांचा आपला अजित पवार साहेबांचा गट असेल किंवा शिंदे साहेबांचा गट असेल, सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये आपापल्या जागा वाटप केल्या. आपल्या जागेसाठी तिन्ही पक्ष एका ताकदीने लढणार आहेत, त्यामध्ये कुठेही दुमत नाही. साहेब, आता ह्या मागच्या 8 दिवसामध्ये जेवढ्या काही घडामोडी घडल्या, एक सिस्टम तयार झालं होतं भारतीय जनता पार्टीचं. आपल्या पालकमंत्री दिदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली. पण मोठी ताकद असताना प्रश्न असा, जिल्ह्याच्या संदर्भामध्ये भाजपच्या जिल्हा अध्यक्षांनी पालकमंत्री मुख्यमंत्र्याला भेटले आणि 5 लोकांची नावं इच्छुकांची याद्या दिल्या. हे बी माझ्या कानावर आहे. पण वरच्या लेवलला काही गोष्टी ठरलेल्या आहेत. कारण ही जागाच मुळात शिवसेनेची आहे. ही जागा मुळात शिवसेनेची आहे. गेल्या वेळेस तर शिवसेनेचा बाहेरचा कॅन्डिडेट होता, तो निवडून लोकांनी दिला. आता शिवसेनेची जागा आहे. शिवसेना मोठा पक्ष भाजप आहे. शिवसेना भाजपच्या बरोबर आहे. पण शिवसेनेचा सुद्धा विचार भाजपला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून भाजपने शिवसेनेची जागा शिवसेनेला दिली. त्यामध्ये वेगळं काही नाही. आणि पहिल्यांदा जर मागणी करत असेल ते काही चुकीचं नाही. मागणी करणं हे चालतं. पण आता निर्णय झालाय. आता सगळे आपल्या कामाला लागले. सगळे आज इथं उपस्थित होते. पालकमंत्री सुद्धा पायाला भिंगरी लावून प्रचार प्रसार करताना दिसत आहेत. आणि पालकमंत्री जिम्मेदारी ही सीट निवडून आणणं पालकमंत्र्याची जिम्मेदारी आहे. कारण इथं महायुतीचा पालकमंत्री आहे. भाजपचा जरी असेल तर तो महायुतीचा आहे. आणि इथली जी सीट आहे ही पालकमंत्र्याची जिम्मेदारी ही निवडून आणणं. ती काळजी घेण्यासाठी तिला फिरावंच लागणार आहे. परभणी हिंगोली परभणी आणि हिंगोलीला बी महायुतीचेच
3 आमदार आहेत. एक आमदार आहेत बांगर साहेब, दुसरे आहेत मुटकुळे साहेब, तिसरे आहेत आमचे वसमतचे नवघरे साहेब. हे तिन्ही आमदार महायुतीचे असल्यावर तिकडे सुद्धा कोणती अडचण असायचं काही कारण नाही. परभणी हिंगोली दोन्हीचा आपल्याला फार मोठा अभ्यास आहे. आपण बरेच वेळेस आमदार राहिलेला आहात. काय वाटतं आजच हिंगोली कोणते मुद्दे असले पाहिजेत परभणी आणि हिंगोली सारख्या ठिकाणी आपला अनुभव पाहता? आपल्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जर म्हणत असाल ती परभणीमध्ये आता त्या दृष्टीचं काम मला वाटतं या 2 वर्षामध्ये चालू आहे. आपल्या परभणीमध्ये असे फार मोठे उद्योग नाहीत. उद्योग आणण्याच्या संदर्भात बी आपल्या पालकमंत्र्यांनी बऱ्यापैकी शासन दरबारी आपले मुद्दे उपस्थित केले. या 2 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी विजेच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जाचे स्कीम सुद्धा राबवल्या चालली आणि जे काही अडचणी आपल्या 33 वर असतील, काही लाईनच्या संदर्भात असतील, या अडचणी प्रश्न सोडवला आणि पाण्याच्या प्रश्नाचं बी डिपार्टमेंट आपल्याच पालकमंत्र्याकडे आहे ना, राज्यमंत्री आहेत ना त्या. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा स्वतः त्या काळजीने लक्ष देतात. आणि आपल्या परभणीची सुद्धा मला वाटतं अंडरग्राऊंड ड्रेनेज फायनल झालेली, मला वाटतं टेंडर सुद्धा त्याचे फायनल झालेले. वेगवेगळ्या नगरपालिके सुद्धा मोठ्या कोट्यावधी रुपयाच्या योजना मंजूर झालेल्या आहेत. त्यामुळं या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी भाजपने लक्ष दिलंय, भाजपच्या पालकमंत्र्यांनी लक्ष दिलंय आणि भाजप आल्यामुळं विकासामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये गती मिळालेली आहे, हे नाकारता येणार. परभणी आणि हिंगोली येथील मतदारांना आणि सर्वसामान्य जनतेला सगळ्यांचं लक्ष लागलंय की भोवडीकर साहेबांची भूमिका किंवा माझी भूमिका स्पष्ट आहे. मी युती बरोबर आहे. युतीने आणि भाजपने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे, मान्य आहे. आमच्या याच्यामध्ये दुसरा कोणताही विचार नाही. कोणी काही बोलत असेल त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा नाही. भाजपने महायुतीने जो काही निर्णय घेतला तो निर्णय इथं अंमलात आणणं हेच आमचं कर्तव्य आणि ध्येय आहे. विजय गुलाल